Hello my dear friends, today we are going to learn the format of bank final account. This topic is for third year BCom students and I am going to teach the format of bank final account to the students of English medium as well as Marathi medium. दोन्ही विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने मी बँक फायनल अकाउंटचा व्हिडिओ तयार करणार आहे. तर बँक फायनल अकाउंटचा फॉर्मॅट सिन्स फ्रॉम 11th स्टँडर्ड वी आर लर्निंग द फायनल अकाउंट्स. 11वीला आपण सोल ट्रेडिंग कंपनी म्हणजे एकल व्यापारीचं फायनल अकाउंट शिकलो. 12वीचं पार्टनरशिप फर्मचं फायनल अकाउंट शिकलो. FY BCom ला कोऑपरेटिव्ह सोसायटीचं फायनल अकाउंट शिकलो. SY BCom ला कंपनी फायनल अकाउंट शिकलो आणि आता आपल्याला TY BCom चं फॉर्मॅट बँक फायनल अकाउंटचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, द स्टाइल्स ऑफ द बॅलन्स शीट. In 11th and 12th standard, you have learned the balance sheet in the T format. That is, on the liability side, you used to write the liabilities. On the right hand side, you used to write assets. Left side ला आपण डेबिट, उजव्या बाजूला आपण क्रेडिट असं लिहित होतो. याला आपण टी फॉर्मॅट असं म्हणायचो. पण SY BCom पासून कंपनी ऍक्ट 2013 आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे आपण बॅलन्स शीट आता व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये शिकणार आहोत. म्हणजे उभ्या फॉर्मॅट मध्ये. म्हणजे सुरुवातीला लायबिलिटीज, नंतर असेट्स, इन्कम्स, नंतर एक्सपेंडिचर, अशा पद्धतीने आपण बॅलन्स शीट अभ्यासणार आहोत. सो माय डिअर फ्रेंड्स, द बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट वॉज एनॅक्टेड इन द इयर 1949. 1949 साली बँकिंग रेग्युलेशन कायदा आलेला आहे. ऍज पर द थर्ड शेड्यूल, सी द सेक्शन 29, कलम 29 मध्ये बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट दिलेला आहे. इन शेड्यूल 3 सेक्शन 29 ऑफ द बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, इन फॉर्म A the balance sheet is given, in form B the profit and loss accounts format is given. Today we are learning the brief, that is short format of the balance sheet. म्हणजे आज आपण बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉसचा ब्रीफ मध्ये, शॉर्ट मध्ये एक फॉर्मॅट आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्मॅट पुढच्या लेक्चर मध्ये, पुढच्या व्हिडिओ मध्ये डिटेल्स मध्ये आपण अभ्यास करणार आहोत. सो व्हेरी फर्स्ट, इफ यू आर प्रिपेअरिंग द बॅलन्स शीट, व्हेरी फर्स्ट वी हॅव टू राईट द फॉर्म A because it is given in the Banking Regulation Act 1949. Form A. It means as it is, we have to write down, we have to draw the format of balance sheet as given in form A. This form A you can check and download from the RBI website. Reserve Bank of India च्या वेबसाईट वरून हा फॉर्मॅट तुम्हाला डाउनलोड करता येईल. So very first we write capital and liabilities. आपण सुरुवातीला इथे कॅपिटल आणि लायबिलिटीज लिहिणार आहे. So dear students, the very first, as we write in second year BCom, company's final account, very first we have to write the capital. So there are total 12 schedules which is given in the balance sheet. That is schedule number 1 to 5. It is for the liabilities. 1 ते 5 मध्ये liabilities दिलेले आहेत. आता तुम्ही ज्यावेळेस बॅलन्स शीट बनवणार आहात तेव्हा तुम्ही असं डोक्यात ठेवायचं की तुम्ही बँक आहात. यू आर द बँकर, यू आर नॉट अ कस्टमर, यू आर द बँकर. तुम्ही बँक आहात, लोक तुमच्याकडे येऊन पैसे ठेवतात. सो व्हेरी फर्स्ट, कॅपिटल, इट इज द लायबिलिटी ऑफ द बँक. शेअर कॅपिटल आपण म्हणतो, फक्त आपण लिहिताना हेडिंग मध्ये काय लिहायचंय? कॅपिटल. सेकंड इज द रिझर्व्स अँड सरप्लस. एव्हरी बँक हॅज देअर रिझर्व्स. जनरल रिझर्व, रिझर्व फंड, दॅट इज स्टॅच्युटरी रिझर्व. आपण त्याला वैधानिक निधी, राखीव निधी आपण असं म्हणतो. इट मीन्स स्टॅच्युटरी, इट मीन्स विच इज कंपल्सरी, मॅन्डेटरी बाय द बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट. देन third is the deposits. Yes, you may be shocking because deposits we are writing on the liabilities. अरे विद्यार्थी मित्रांनो, आपण डिपॉझिट्स लायबिलिटीला कसं लिहितोय? जर तुम्ही बँक असाल तर तुमच्याकडे तुमचे कस्टमर, तुमचे ग्राहक ठेवी ठेवणार आहेत. ठेवी म्हणजे काय?
फिक्स्ड डिपॉझिट, सेव्हिंग्स डिपॉझिट, करंट अकाउंट डिपॉझिट्स, रिकरिंग डिपॉझिट्स. कस्टमर आपल्याकडे येतो, 1,00,000 रुपये ठेवतो 3 महिन्यासाठी. 3 महिन्यानंतर आपल्याला यू हॅव टू पे दॅट. सो डिपॉझिट्स इज युअर लायबिलिटी. ओके. नेक्स्ट, it is the borrowings. We have not written loans because the term loan is used in case of the company and other institutions, other organizations, but this is a bank. Bank is not taking loan. बँका काय करतात, दुसऱ्यांकडून कर्ज घेतात, म्हणजे दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेऊ शकतात. ए कोऑपरेटिव्ह बँक कॅन टेक अ लोन फ्रॉम स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया can take the loan from Reserve Bank of India. So it is a temporary loan. It is called as per the Banking Regulation Act borrowings. त्याला आपण मराठीमधून कर्ज आपण असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये आपण हाच बॅलन्स शीट मराठीमध्ये सुद्धा पाहणार आहोत. कारण बीकॉम झाल्यानंतर जर आपण एखाद्या सहकारी बँकेमध्ये नोकरीला लागलो, पतसंस्थेत नोकरीला लागलो, तरी सुद्धा तुम्हाला मराठीतलं बॅलन्स शीट माहिती असणं आवश्यक आहे. ओके. सो शेड्यूल नंबर 1 कॅपिटल, शेड्यूल नंबर 2 रिझर्व्स अँड सरप्लस, शेड्यूल नंबर 3 डिपॉझिट्स, शेड्यूल नंबर 4 borrowings. And last liability of the bank म्हणजे other liabilities and provisions. In 11th and 12th standard you usually write current liability, चालू देणी. मग बँकेचे 2 प्रकारचे liabilities असतात. One is the borrowings if the bank has taken a loan. Deposits, it is also a liability. Deposit सुद्धा liability आहे, हे कस्टमरला परत द्यायचं असतं. अँड अदर लायबिलिटी मीन्स सन्ड्री क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके. सो दीज आर द अदर लायबिलिटीज. बिल्स पेबल ऑल्सो. अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. देअर मे बी द शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. ओके. बँका सुद्धा प्रोव्हिजन्स करतात. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, दॅट यू कॅन राईट in the provision. Next, after writing all the liabilities, you have to take the total. त्याची बेरीज घ्या आणि टोटल घेतल्यानंतर असेट्स आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. सो इन असेट्स देर आर 6 assets we are going to write. Right from cash and balance with RBI. आता इथे कॅशच सगळ्यात पहिले का घेतलं? जर आपण कंपनी असेल तर कंपनीमध्ये सुरुवातीला आपण काय घेतो? नॉन करंट असेट्स, दॅट इज फिक्स असेट. कारण एखाद्या कंपनीमध्ये फिक्स असेट्सचं प्रमाण, व्हॉल्यूम हे एकूण असेट्सच्या 90% असतं. पण एखादी बँक, जर तुम्ही छोटी बँक पाहिली, जर ती बँक एका 25 लाखाच्या शॉपमध्ये असेल किंवा ऑफिसमध्ये असेल, तर त्या बँकेमध्ये असलेला पैसा हा कोटीमध्ये असतो. म्हणजे बँकेला कॅश वरती जास्त महत्व, कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. सो द बिगिनिंग ऑफ द असेट इज फ्रॉम कॅश अँड बँक बॅलन्स. ओके. 11वीला सुद्धा आपण असेट शिकलो, तिथे आपण कॅश सुरुवातीला लिहायचो, फिक्स असेट शेवटी लिहायचो. दिस इज लिक्विडिटी प्रेफरन्स थेअरी. म्हणजे कॅश, then current asset, investment and fixed assets. Okay, it is according to the liquidity preference. Liquidity, cash is the most liquid asset. Cash हे काय आहे? लिक्विड असेट आहे. म्हणजे कॅशचं कॅश मध्ये रूपांतर करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. परंतु फिक्स असेट, एखादं असेट, लँड, बिल्डिंग विकून पैशामध्ये रूपांतर करण्यासाठी कालावधी लागतो. काही वर्ष लागतात, काही दिवस लागतात, काही महिने लागतात. Okay, so in bank final account assets are written number 1, that is schedule number 6, cash and balance with RBI. तुमच्याकडे असलेले पैसे आणि रिझर्व्ह बँकेमध्ये तुम्ही ठेवलेले पैसे, that is cash and balances with RBI. आपल्याला CRR आणि SLR सुद्धा अभ्यासायचा आहे. CRR
कॅश रिझर्व्ह रेशो अँड स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. आपण वेगळा व्हिडिओ यासाठी पाहणार आहोत. नेक्स्ट, इट इज बॅलन्सेस विथ अदर बँक. बँकेकडे जास्त पैसे असेल तर ते काय करतात, दुसऱ्या बँकेमध्ये ठेवतात. बॅलन्सेस विथ अदर बँक. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. मनी ॲट कॉल म्हणजे आपण बोलावल्यानंतर, कॉल केल्यानंतर. इट मीन्स if the bank is giving the short notice of 15 days, then money is going to be mature. 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जर आपल्याला काही पैसे मिळणार असेल ज्याची मॅच्युरिटी संपणार आहे, दॅट इज कॉल्ड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. नेक्स्ट, इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट साठी शेड्यूल नंबर आहे 8. कॅश अँड बॅलन्स विथ आरबीआय 6 नंबर. शेड्यूल नंबर 7 मध्ये बॅलन्सेस विथ अदर बँक. शेड्यूल नंबर 8 मध्ये इन्व्हेस्टमेंट्स. शेड्यूल नंबर 9 मध्ये ऍडव्हान्सेस. ऍडव्हान्सेस म्हणजे काय हे आपण 11वी 12वी तिथे करंट असेट्स, लोन्स अँड ऍडव्हान्सेस लिहितो तसं नाही. आपण बँक आहोत आणि आपला मुख्य व्यवसाय आहे ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे. सो गिविंग लोन टू द कस्टमर. आपण कर्ज कसं कसं देतो, येस, लोन देतो, कॅश क्रेडिट, बिल डिस्काउंट केल्यानंतर ऍडव्हान्स देतो. हे सगळं मराठीमध्ये याला म्हणायचं कर्ज. ओके, सो ऍडव्हान्सेस. देन फिक्स असेट्स. फिक्स असेट्स मध्ये काय येणार, ऑल फिक्स असेट्स ऑफ द बँक, लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, फर्निचर. अँड लास्ट इज द schedule number 11. It is other assets. Other assets other than fixed asset, like current asset. For example, bills receivable, unused stationery, prepaid expenses. These are your other assets. Okay, मग 5 liabilities आणि 6 assets एकाखाली एक लिहायचे. शेड्यूल नंबर 6, 7, 8, 9, 10, 11. Schedule number 6, cash and balance with RBI. Schedule number 7, balances with other bank, money at call and short notice. Schedule number 8, investments. Schedule number 9, advances. 10, fixed asset. 11, other asset. And after taking total of all the assets, you have to write down contingent liabilities. याच्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ पाहणार आहोत. contingent liabilities and bills for collection. हे बेरजे मध्ये घ्यायचं नसतं. कॉन्टिंजंट लायबिलिटी, इट इज नॉट युअर ऍक्च्युअल लायबिलिटी, सो वी आर नॉट टेकिंग इट इन टू द टोटल. आपण बेरजे मध्ये घेणार नाही. नाव सी हाऊ टू प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डिअर स्टुडंट, द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ऑल्सो प्रिपेअर्ड इन द व्हर्टिकल फॉर्मॅट. देर आर 4 items that we have to write in the profit and loss account. इन्कम साइडला 2 आणि एक्सपेंडिचर साइडला 2. शेड्यूल नंबर 13, 14, 15, 16, 13, 14, 15, 16. 13, 14 इट इज इन्कम. बँकेला 2 प्रकारचे इन्कम असतात. नंबर 1, आपण लोकांना कर्ज देतो आणि त्याच्यावरती आपल्याला व्याज मिळतं. 90% इन्कम इट इज रिलेटेड टू द इंटरेस्ट. 90% उत्पन्न बँकेचं एकच असतं, ते म्हणजे दिलेल्या कर्जावर आपल्याला व्याज मिळतं. आणि पुढे जे आहे शेड्यूल नंबर 14 मध्ये अदर इन्कम. अदर इन्कम म्हणजे काय, इतर उत्पन्न. आपल्याला इतर उत्पन्न कुठून मिळतं, लॉकरचं रेंट मिळू शकतं बँकेला, सन्ड्री इन्कम असू शकतं. सो इट इज अदर इन्कम. किंवा चेक ट्रान्सफरचं असेल, चेक वटवण्याचे काही चार्जेस आपल्याला मिळत असतील, दॅट इज युअर इन्कम. सो ऑल इन्कम्स ऑफ द बँक्स इज क्लासिफाइड इनटू 2 categories, interest earned and other income. Okay, now come to the expenditure side. एक्सपेंडिचर मध्ये 2 गोष्टी येतात. एक म्हणजे इंटरेस्ट एक्सपेंडेड आणि ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. आता इंटरेस्ट एक्सपेंडेड मध्ये आपण काय करतो, व्याज देतो. कुणाला व्याज देतो, जे कस्टमर आपल्याकडे ठेवी ठेवतात. म्हणजे सेव्हिंग्ज अकाउंट, करंट अकाउंट वर व्याज देत नाही.
मग सेव्हिंग अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट याच्यावरती आपण व्याज देतो, म्हणून आपण इंटरेस्ट एक्सपेंडेड हा सगळ्यात मोठा खर्च असतो. that is written in schedule number 15 and next is the last 16, it is a operating expenses. operating expenses बँक चालवण्यासाठी जो खर्च लागतो that is operating expenses. electricity bill, depreciation, audit fees, repairs and maintenance, salary. मग बँक चालवण्यासाठी अनेक खर्च आपले होत असतात. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला जे लिहित होतो आपण 11वी-12वीला तेच खर्च आपल्याला या ठिकाणी ऑपरेटिंग एक्सपेन्सेस मध्ये लिहायचं आहे. बोर्ड ऑफ डायरेक्टरची फी असेल, लीगल चार्जेस असतील, दीज आर द ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. बट टू इम्पॉर्टंट एक्सपेन्सेस विच मे बी गिवन इन द ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतात ते म्हणजे प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज मध्ये लिहायचे असतात. यामध्ये दोन आयटम्स येत असतात. एक म्हणजे आरडीडी, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. हे आपण ऍडव्हान्स लोकांना जे कर्ज देतो त्याच्यावरती आपण आरडीडी ची प्रोव्हिजन करत असतो. आरडीडी इज ए प्रोव्हिजन. आरडीडी हे खर्च नाही, तोटा नाही, तरतूद आहे. सो इट इज ए प्रोव्हिजन. सो प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला या ठिकाणी दुसरा आयटम आपला या ठिकाणी राहिला प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज मध्ये. एक आरडीडी आणि नंबर 2 प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन हे यामध्ये घ्यायचं असतं. नेक्स्ट आफ्टर टेकिंग द टोटल वी हॅव टू calculate the profit and loss, total profit and loss. मग प्रॉफिट फॉर द करंट इयर, प्रॉफिट फॉर द लास्ट इयर, चालू वर्षाचा नफा आणि मागील वर्षाचा नफा. मग ही जी टोटल येणार ना, तर ह्या टोटल ए मधून बी मायनस करायचं. म्हणजे ए मध्ये आहे इन्कम, बी मध्ये आहे एक्सपेंडिचर. मग करंट इयरचा प्रॉफिट येणार प्रॉफिट फॉर द करंट इयर ए मायनस बी. आणि ट्रायल बॅलन्स मध्ये जर मागच्या वर्षाचा प्रॉफिट दिलेला असेल तर तो प्रॉफिट इथे काय करायचा, प्रॉफिट फॉर द लास्ट इयर ब्रॉट डाऊन करायचा. मग एकूण तुमच्याकडे प्रॉफिट मागील वर्षाचा आणि चालू वर्षाचा नफा इथे त्याची टोटल करायची. सेम टोटल आपण काय करायची इथे लिहायची आहे, ती म्हणजे appropriations. appropriation म्हणजे तरतूद. appropriation means making provision. So very first you have to transfer certain amount to the statutory reserve. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे आपल्याला स्टॅच्युटरी रिझर्व म्हणजे काय, वैधानिक निधी, विच इज कंपल्सरी मॅन्डेटरी बाय लॉ. कायद्याने हे आपल्याला बंधनकारक आहे. 20% दरवर्षी झालेल्या नफ्याच्या 20% नफा आपल्याला स्टॅच्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करावंच लागतं. आणि तुमच्या बँकेने जर काही ठरवलं असेल, वेगळे फंड तयार केले असतील, बिल्डिंग फंड, डेप्रिसिएशन फंड, चॅरिटी फंड, अशा फंड्सला तुम्ही काय करू शकता, एज्युकेशन फंड इथे तुम्ही ट्रान्सफर करू शकता. जर ते ऍडजस्टमेंट मध्ये दिलं असेल तर इथे तुम्ही लिहू शकता. अँड proposed dividend. proposed dividend it is a provision. provision means appropriation. म्हणून ऍडजस्टमेंट मध्ये जर संचालकांनी डिव्हिडंड प्रपोज केला असेल तर प्रपोज डिव्हिडंड इज ऑल्सो रिटर्न. लेटर ऑन द रिमेनिंग बॅलन्स, या टोटल मधून जर काही बॅलन्स शिल्लक राहिली तर ती बॅलन्स तुम्ही पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवायचं, सॉरी बॅलन्स शीटला पाठवायचं आहे. म्हणून इथे लिहिलं बॅलन्स सीओ, कॅरी ओव्हर टू बॅलन्स शीट. अशा पद्धतीने परीक्षेला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही ज्यावेळेस बनवणार तर प्रॉब्लेम जर असेल तुमच्या एक्झाम मध्ये, प्रश्नपत्रिकेमध्ये, तर सगळ्यात पहिले हा फॉर्मॅट तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ थोडासा समजला असेल तर किमान 2दा हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाठ करण्याची आवश्यकता राहणार नाही. धन्यवाद.
अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक तो बनता है. आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.